पालन केलेलं आहे. यात काय शंका नाही. काय गाव कोणतं आहे? गाव गाव कोणतं आहे? गाव कोणतं आहे? गाव कोणतं आहे? आता मला माझ्या गावात आल्यासारखं वाटतंय. एका जोरदार काही नाही बोला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. या जयंती निमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात. पण जयंती कोणत्या महामानवाची आहे, जयंती कोणत्या महापुरुषाची आहे याच्यापेक्षा ज्या महापुरुषाची जयंती आहे त्याला कोणाच्या विचाराचा वारसा आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा वारसा त्यांनी गाथेच्या माध्यमातून आपलं मस्तक घडवण्याचं काम केलं असं संत तुकोबाराय यांच्यापासून वारसा येतो. आणि त्याच्या अवताराचा जर वारसा म्हटलं तर हे मी का सांगतो आहे, या विश्वाला शांतीचा आणि या देशाला क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध इथून या भारत भूमीला वारसा आलेला आहे हे आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या विश्वाला शांतीचा आणि या देशाला क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि गाथेच्या माध्यमातून आमचा माथा आणि आमचं मस्तक सशक्त करणारे संत तुकोबाराय आणि संत तुकोबारायच्या नंतर या देशामध्ये अशी एक क्रांती झाली, अशी एक क्रांती झाली. आणि त्या क्रांती म्हणजे काय, जिच्या कुशीतून हे देखणं स्वप्न साकार झालं. अशी लोखोजीराव घरांच्या घरामध्ये एका मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचं नाव आहे राजमाता, राष्ट्रमाता या जिजाऊ. एका जोरदार पाहिजे. हे मी काय म्हणतो आहे, त्या जिजाऊच्या कुशीतून हे देखणं स्वप्न साकार झालं. आणि देखणं स्वप्न साकार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कुळवाडी भूषण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी साकार केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि इथं आता सही सलामत आहे. हळूहळू मी बोलणार आहे. हे बोलल्याच्या नंतर मग अध्यक्षाच्या यांचे नाव येणार आहे, त्यात काही शंका नाही. मला प्रत्येकाचा मान सन्मान आणि रिस्पेक्ट करण्याचं निश्चितच शिकवलेलं आहे आणि मी तितका तरी शिकलेलो आहे. त्याच्यानंतर हे वारसा मी सांगत आलो, वैचारिक विचारांचा वारसा. आणि आतापर्यंत मला तर वाटतंय महाराष्ट्रामध्ये असे भरपूर गाव फिरले, पण मराठा गावासारखं गाव मला दिसलं नाही. मग कदाचित माझी चूक असू शकते, कारण या मातीमध्ये माझा जन्म झाला म्हणून मला गर्व आणि अभिमान असू शकतो, यात काही शंका नाही. कदाचित मी पण कुठं काही चुकत असेल, पण मला वाटतंय की मराठा गावासारखं गाव या महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठंच नाही. कारण ते सांगण्याचं तात्पर्य काय, आता विचाराचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु कोणी मानलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुरु मानलं. महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु कोणी मानलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु कोणी मानलं, तर आज ज्यांची जयंती आहे गांधी गुरु मानलं. हा विचारांचा वारसा आम्हाला माहिती असला पाहिजे. आज एकनाथ झैर शुद्ध उठात टाय पोटात आहे. शुद्ध उठात टाय पोटात कशामुळे आहे, मायबापानं जन्म दिला म्हणून नाही, तर या ठिकाणी शुद्ध उठात टाय पोटात जर एकनाथ झैर असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं. आणि भारतीय संविधान देऊन एका मताचा अधिकार दिला. एका मताचा अधिकार देऊन मला माणसात बसण्याचं आणि माणसात बसलेल्या माणसाला मार्गदर्शन करण्याचा जर कुणी अधिकार दिला असेल तर विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. मी बोलत असताना थोडं मार्मिक बोलतो, वास्तविक बोलतो. आणि वास्तविक आणि मार्मिक बोलत असताना महामानवाच्या विचारांचा वारसा विसरला नाही पाहिजे म्हणून मी वारसाही जपण्याचं काम करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी शुडबुटात काय पोटात आहे. आज हे जे मी ड्रेस कोड घालून आलोय याचं एकमेव कारण आहे की माझा बाप शुडबुटात काय पोटात होता आणि त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचा प्रत्येक व्यक्ती शुडबुटात काय पोटात असला पाहिजे. याचा प्रत्येक विद्यार्थी शुडबुटात काय पोटात असला पाहिजे. आणि माझा जन्म कोण्या घरात झाला हे माझ्या हातात नाही, पण माझ्या अवलाद कुण्या घरात जन्माला घालायचे हे निश्चित माझ्या हातात असते. अवलाद दिवस नंतर बोलणारच आहे. माझा जन्म कुठं झाला हे तुम्हाला माहितच आहे. मी काय करत होतो हे पण तुम्हाला माहितच आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय या मरडसगाव नगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच विक्रम भाऊ काळे यांचं खरंच मी शब्द सुनाने हाती स्वागत करतो. यानंतर या ठिकाणी माझा आवर्जून त्यांनी उल्लेख केला असे माझे मित्र ज्यांना मी माझ्या भावापेक्षा अगोदर मानतो, असे या
पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य आणि मरडस गावच्या बघा मरडस गावच्या चळवळीचं केंद्रबिंदू जर कोण असेल तर आदरणीय सन्माननीय प्राध्यापक गंगाधररावजी कांबळे सर आहे. चळवळीचं केंद्रबिंदू म्हणतो आहे. मी भानावर आहे आणि मी दुपारा बोलतो आहे. हे तितकंच खरं आहे. चळवळीचं केंद्रबिंदू का म्हणतो आहे, जर कुठं कुणावर अन्याय अत्याचार झाला, आतापर्यंत माझ्या गावात कुणावर अन्याय अत्याचार झाला नाही, चुकून जर तसं वाटलं तर तिथं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जर इथं कोण करत असेल तर त्याचं नाव आहे गंगाधररावजी कांबळे सर. याच्यासाठी काय वाटली पाहिजे आपल्याला ते संरक्षण आहे. पण या गावातच अन्याय अत्याचार होणार नाही याची जर या ठिकाणी काळजी कोण घेत असेल तर आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच विक्रम भाऊ काळे घेत आहेत. म्हणून मी माझ्या गावाचं नाव आदराने घेतो आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गंगाखेडमध्ये चळवळीमध्ये सतत वळवळ करणारे असे विद्रोही पत्रकार ते थोडं मार्मिक बोलतात आमचे मित्र आदरणीय लांगे सर यांच्यासाठी टाळी का वाजवलं तर टाळी वाजवून आल्याचं कारण आहे. टाळी वाजल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन होतं आणि ब्लड सर्क्युलेशन झाल्याच्या नंतर आयुष्यपत आधारच होत नाही आणि आधार नाही झाला तर माणसाचं आयुष्य आवश्यक वाटतं. तुमच्यासाठी जोरदार काहीतरी यानंतर या ठिकाणी आपल्याला कमी वेळामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे सांगण्याचे त्यांनी काम केलं असे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आदरणीय सन्माननीय माझ्या भावाचे क्लासमेट ज्यांना की आपण एबी नावाने ओळखतो असे आश्रमबाजी शिंदे सर यांचे देखील आजच्या ह्या कार्यक्रमाला स्वागत आहे. त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे धनेरावजी आबा यांचे देखील स्वागत आहे. त्यानंतर आता सतत सक्रिय असणारे विठ्ठलरावजी वाळवटे यांचे देखील स्वागत आहे. मी माझ्या मोबाईल बघतोय रोज वाढदिवस होते गावात. या वाढदिवसावरती बोलणार आहे कारण माझं गाव आहे. मी चुकलो तरी तुम्ही मला की नाही माफ करायचं नाही, ती चूक तुम्ही सहन करायची आहे कारण मी तुमचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आमच्या सोबत आमच्या ग्रामपंचायत सदस्य पिढाजी रॅपलवार असेल तसेच या ठिकाणी युवा नेतृत्व आदरणीय सन्माननीय संदीपजी शिंदे सर आणि त्यानंतर मेकाळे सर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या आतमध्ये एक कलाकार दडलेला आहे पण त्यांच्या आतला कलाकार आपण कधीच पाहिलं नाही. आपल्या मंडस गावचं भूषण म्हणायला हरकत नाही जे की महाराष्ट्र पोलीस आहेत असे नाथनाथरावजी घबडे मी पाहिलेला आहे त्यांचा व्हिडिओ कारण त्यांच्या आतमध्ये एक कलाकार दडलेला आहे आणि त्यांनी एका ठिकाणी त्यांच्यातला कलाकार बाहेर काढलेला होता आणि ते स्टेटसला पाहिलेला आहे. तुमच्या कलाकाराला माझा सलाम आहे. हा हे जे विचार मंच आहे हा जो विचार मंच आहे तो हा विचार मंच आपले विचार मांडण्याचा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आहे. आता त्यांचं शिक्षण झालं नाही म्हटले पण त्यांनी खूप चांगला बोलण्याचा प्रयत्न केला आणि बोलता आलं पाहिजे. आपण काय बोलतो याच्यापेक्षा कसं बोलतो आणि बोलत असताना आयुष्यभर आपल्याला याचं भान असलं पाहिजे की या ठिकाणी आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आम्हाला सांगता आले पाहिजे. आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हे जे विचार मंच आहे हा विचार मंच हा वैचारिक वारसा पुढे चालवण्यासाठी घेतलेला प्रोग्राम मध्ये ही जयंती आहे. आमच्या गावातलं आतापर्यंतचा इतिहास आहे लांगे साहेब अजूनही इलेक्शन मुळे कधी कुणाचं भांडण झालं नाही आणि एवढे सांगतो भविष्यात होणार नाही कारण एवढी वैचारिकता आमच्या मरडस गावामध्ये आहे. गंगाधर कांबळे आणि आम्ही दोघं जण जरी आमचे मतभेद असतील बघा मी काय म्हणतो आमच्यात जरी मतभेद असतील तर आमच्या दोघात कधीच मतभेद झालेले नाही आणि ते भविष्यात होणार नाही. म्हणून मी त्याला चळवळीचं केंद्रबिंदू म्हणण्याचं कारण आहे की कुठे आम्ही अत्याचार झाला जाहीर समजा जर एक फोन केला ना तर आयुष्यभर 1 लाख घ्यायच्या अगोदर फोन जात असेल तर ते म्हणजे गंगाधररावजी कांबळे जात आहे. म्हणून मी या मरडस गावच्या चळवळीचं केंद्रबिंदू म्हणतो ज्याची त्याला रिस्पेक्ट देता आला पाहिजे ज्याची त्याला मान सन्मान देता आला पाहिजे. आणि आता मुद्दा जातो आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेकडे. दादा म्हणाले होते कदम दादा ना कदम दादा म्हणाले होते माझं शिक्षण कधी आहे मान्य आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा शिकले बडे बडे मी बंडच घालते का मला चळवळ केल्याने जमत नाही कारण मी वळवळ करून चळवळीमध्ये आलोय काय म्हणून तुम्ही वळवळ करू नका मी आहे तिथं बडे बडे बर हा आता मला बंडच गावमध्ये आल्यासारखं वाटतंय. ओके तर मुद्दा होता दादा म्हणाले होते माझं शिक्षण नाही पण मी सांगू इच्छितो दादा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा शिकले. 1.5 दिवस शाळा शिकल्याच्या नंतर 35 कादंबऱ्या लिहिल्या 8 नाटके लिहिली 2 प्रवास प्रबंध दिले. वारणेचा वाघ सरांनी ज्याचा पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे वारणेचा वाघ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या हातात जर आम्ही पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकाचं नाव आहे फकीरा कादंबरी. ही आम्हाला कादंबऱ्या वाचता आल्या पाहिजे. वारणेचा वाघ आम्हाला वाचता आला पाहिजे. स्मशानातलं सोनं आम्हाला वाचता आलं पाहिजे. माझं शिक्षण काय झालंय हे मॅटर करत नाही पण मी जे
काय शिकलो का ते युटिलाइज करतो का हे महत्वाचं आहे. आणि मला ते युटिलाइज करता आलं पाहिजे. मला माझ्यासाठी युटिलाइज करता आलं पाहिजे. मला माझ्या घरासाठी युटिलाइज करता आलं पाहिजे. मला माझ्या समाजासाठी युटिलाइज करता आलं पाहिजे. माझ्यातली क्वालिटी ही कुठेतरी कोणाच्या तरी उपयोगाला पडली पाहिजे याचं तरी मला निश्चित भान असलं पाहिजे. म्हणून म्हणतो दादा इथं एज्युकेशन मात्र करत नाही. एज्युकेशन घेणारा इथं एकमेव व्यक्ती होता. एज्युकेशन घेणारा इथंच नव्हे या भारतात नव्हे तर जगातला सर्वात हुशार आणि नंबर 1 चा जर विद्यार्थी कोण असेल आणि तो विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आणि आपण रक्ताचे वारस आहे. म्हणून आम्हाला आता शिक्षण जरी नसेल ना आयुष्यात जोपर्यंत पृथ्वी आणि सूर्य आहे जोपर्यंत पृथ्वी आणि सूर्य आहे तोपर्यंत आम्हाला कसला त्रास होणार नाही. याच्यासाठी आम्हाला आता थोडं बाबासाहेबासारखं राहता आलं पाहिजे. याच्यासाठी आम्हाला बाबासाहेब वाचता आले पाहिजे. याच्यासाठी आम्हाला जोपर्यंत आम्हाला बाबासाहेब समजत नाही बघा जोपर्यंत आम्हाला बाबासाहेब समजत नाही तोपर्यंत आम्हाला विचाराचा वारसा काही लक्षात येणार नाही. आणि अण्णाभाऊसाठी तर त्याच्यानंतरची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या नंतरची गोष्ट अण्णाभाऊसाठी आहे. म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचावं लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आचरणात आणावं लागतील. हे सांगण्याचं तात्पर्य काय कारण मी काटेकोरपणे इमानदारीनं सांगतो आहे की मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर कदाचित माझ्यातून चूक होत असेल पण जाणून बुजून कधी चूक केली नाही आणि इथून पुढे भविष्यात चूक करणार नाही इतकं तरी मी अध्यक्षांनी तुम्हाला शब्द देतो. आम्हाला लक्षात असलं पाहिजे भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी या देशामध्ये भारतामध्ये जर पहिला एल्गार मोर्चा आणि सर्वात मोठा जर मोर्चा कोणी काढला असेल तर ते लोकशाही अण्णाभाऊ साठे काढला. आम्हाला हा इतिहास माहिती. एका ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणून लोकशाही अण्णाभाऊ साठे इतनी न्याय व्यवस्था काही खानची खेळ झाली असं केलं ना रागरागे कळमला दे मला कळमला जाऊ काही तर इतनी न्याय व्यवस्था काही खानची रखेल झाली इतनी संसदेची हिजरीची हवेली झाली. काय म्हणाले होते तुम्ही बोललो का इतनी न्याय व्यवस्था जशी आता ह्या लेकराकडे बघितल्यानंतर जशी 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 सकाळ सकाळ गुलाबाची कळी फुटते का तसे लेकरांचे असे चेहरे फुललेले आहेत. तुमच्यासाठी एकदा जोरदार काय क्या बात इतनी न्याय व्यवस्था कैथांची रखेल झाली इतनी संसद देखील हिजऱ्यांची हवेली झाली. माझ्या विठा कुणाकडे मांडू कारण इतनी व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली भ्रष्टतेने रंगीन झाली. हे आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. भ्रष्टतेने रंगीन झालेल्या व्यवस्थेमध्ये आमची अवस्था काय होणार आहे. मग आम्हाला आता विषय जातो मोबाईलकडे या जयंतीनिमित्त आम्हाला निर्व्यसनी कसं बनता येईल. आता संध्याकाळी 4 ला बरोबर ते डॉल्बी का विषयाचा गुड हा डॉल्बी असेल हा राईट. तर आम्हाला वारसा पुढे नेण्यासाठी आता त्याच्या नंतर डॉल्बी आहे डॉल्बी पुढे आपल्याला नाचा लागणार आहे. पण नाचत असताना आम्हाला अशी नशा आली पाहिजे की न पिता आम्हाला नाचता आलं पाहिजे. याला म्हणायचं विचाराची नशा. माझा जन्म कोण्या घरात झाला हे तुम्हाला सांगू शकत नाही कारण तुम्हाला माहित आहे माझा जन्म जरी त्या घरात झाला असेल तर मी अजूनही निर्व्यसनी आहे. हे सांगण्याचं तात्पर्य अशा घरामध्ये निर्व्यसनी एकही माणूस दाखवा. तुम्हाला माहित आहे माझं घर काय माझ्या घरातले व्यक्ती काय पण त्या घरामध्ये मी अजूनही माझ्या इथून पाठीमागच्या आयुष्यात दारूला वाटलो नाही आणि भविष्यात दारू प्राशन करणार नाही. त्याचं एकमेव कारण आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचरणात आणि माझ्या विचारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आम्हाला विषय आला होता तुमपर्यंत आता विषय इथली न्याय व्यवस्था काही खंती रखेल झाली कारण सरांचं माझ्या शब्दाकडे लक्ष असतं कारण त्यांना माहिती असतं एकनाथ हे कधी चुकत नाही आणि जरी चुकला तर इथं माफी मागत नाही कारण गाव माझा आहे. इथं बसलेल्या माय मावल्या माझ्या आहेत. इथं बसलेल्या लहान लहान लेकर माझ्या आहेत. म्हणून इथली न्याय व्यवस्था काही खांच्या रखेल झाली इथली संसद देखील हिजरीची हवेली झाली. माझ्या व्यथा कुणाकडे मांडू कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. आता विषय आला मोबाईल मध्ये. माझं पर्सनल मत आहे आपला मुलगा जर 11वी 12वीला असेल काल परवा दिवशी घटना आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकुलता एक मुलगा होता. 2 मुलं होते. त्या 2 मुलांपैकी एक मुलगा 2 महिन्यापूर्वी मरण पावला होता. पण आता आई वडिलांना हा एकुलता एक मुलगा राहिला होता आणि त्या मुलाचे वडील ड्रायव्हर होते. ड्रायव्हर असताना ड्रायव्हरची काय अवस्था असते काय त्याची परेशानी काय असते त्या एका ड्रायव्हर बापाला विचारला आणि बाप त्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी मुलगा म्हणत होता ऐकू काय म्हणत होता
मुलगा म्हणत होता आयफोन, ते आयफोन देण्यासाठी त्या बापाकडे पैसे नव्हते आणि त्या आईकडे मजबुरी होती. आता त्या मुलाला आयफोन कसा द्यायचा, तर त्याची आई त्याला म्हणत होती, बापा माझ्या गळ्यातलं तुला मंगळसूत्र देते, बापा माझ्या तुला कानातलं देते, आणि याच्यात जे काही मोबाईल येईल ते मोबाईल घे. पण त्या पोरांनी काय केलं माहित आहे का, तेवढ्या पैशाच्या मोबाईल मध्ये त्याचा जो शोक होता तो शोक पूर्ण होत नव्हता. आणि त्यांनी म्हटला, आई मला घ्यायचा का आयफोनच घ्यायचा आहे, नाही तुम्ही मरणार आहे, मी आत्महत्या करतो आहे. आणि तो मुलगा असाच आईपासून आईला धक्का देऊन गेला आणि गेल्याच्या नंतर एका डोंगरावर गेला, डोंगरावरून गेला आणि असा उभा टाकल्यानंतर पुढून बाळ बघतो आहे. आई म्हणते, अरे बाळा तू जाऊ नकोस रे बाळा, तू आमच्या वंशाचा दिवा आहेस, एकुलता एक आहेस. पण त्या बाळाला ऐकलं नाही. बाळाच्या बाप हाताला धरतो, बाळाच्या हाताला बाप धरतो, आणि बाळाच्या हाताला बापाने धरता ते बाळ त्या बापाच्या हाताला हिसका देतो, आणि बाप आणि मुलगा मरत पावता. आणि मरत पावल्यानंतर त्या मायबाबीचे त्या आईला काय वाटलं असेल, आणि तिला वाटलं माझा पती जरी तर माझ्या डोळ्यासमोर मरत आहे, माझा मुलगा तरी या मोबाईल मुळे मरत असेल, तर मी पुन्हा साठी लगेच जागेवर आयुष्य. तिसरा अर्थ झाला त्या आईचा. मग मी म्हणतो आहे अशा आईना, असा जर एखादा मुलगा जन्मला असेल तर त्याला नवसानं जर तुम्ही मागितला असेल, नवसानं जर त्याला मोठं केलं असेल, आणि ती मुलगा जर अशी आपल्या अवलाद निघत असेल, तर ती अवलाद पैदा नाही केल्याने पाहिजे. तर या गावामध्ये जर तशी अवलाद असेल, माझा भाग येऊन बोलण्याचा, मोबाईल घेऊन जर आम्ही 11, 12, 1 वाजतो, माझा मुलगा जर बाहेर चौकात बसत असेल, तर त्या दोष मुलाचा नाही, त्या आई वडिलांचा दोष आहे. माझं बोलणं कोणाला लागत असेल तर लागू दे, तुमचाच आहे. पण निदान माझ्या बोलण्यामुळं, कारण एकाच घरातले 3 व्यक्ती गेलेले आहेत. जर आपल्या गावात इथून पुढे जर आपण त्या मुलांसारखं जर आपल्या कुटुंबात जर दुर्दशा होऊ द्यायची नसेल, तर माझी एवढीच विनंती आहे, मोबाईल इंटरनेटचं युग आहे, हायटेक टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये त्या इंटरनेटचा वापर झाला पाहिजे. आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चालवता आलं पाहिजे. बघा मी काय म्हणतो, मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला हायटेक टेक्नॉलॉजीचं युग आहे, काल बदलला तरी आपल्याला बदलावं लागेल, तर आपण काळाबरोबर जाणार आहोत. मग काळाबरोबर जात असताना आम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम चालवता आलं पाहिजे. पण हे चालवत असताना त्याचा माझ्यावर आणि माझ्या परिवारावर विपरीत परिणाम झाला नाही पाहिजे. निदान याची एवढी तरी काळजी घ्या. आजच्या क्षणी मी एवढंच बोलतो, आणि माझं जे वाढतं मनोगत आहे, माझं जे भारत भाषण आहे, याच ठिकाणी थांबतो आणि माझ्या वाणीला विराम देतो, आणि इथंच थांबतो. आपल्या सर्वांचा एकला जाहीर, जर एखादा कदाचित त्या भावनेच्या भारामध्ये माझ्याकडून चुकून एखादा शब्द गेला असेल तर